नागपुर शहर की सदर पुलिस को परिसर में पेट्रोलिंग के दौरान एक गुप्त सूचना प्राप्त हुई थी। सूचना देने वाले के अनुसार गोंडवाना खदान पुलिया के करीब एक पान की दुकान पर प्रतिबंधित सुगंधी तंबाकू तथा सड़ी हुई सुपारी खर्रा बनाने के उद्देश्य से जमा किया जा रहा था। आपको बता दें कि महाराष्ट्र में सुगंधित तंबाकू प्रतिबंधित पदार्थ की श्रेणी में रखा गया है। पुलिस ने तत्परता दिखाते हुए सूचना के आधार पर पान की दुकान पर छापा मारकर खर्रा बनाने की 8 मशीनें, 30 किलो सुगंधित तंबाकू, सड़ी हुई सुपारी, कुल मिलाकर 2,55,000 रुपए का माल जब्त किया। सदर पुलिस ने पान की दुकान के संचालक अजू राजेंद्र प्रसाद यादव को गिरफ्तार कर लिया है और सदर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अमोल देशमुख के मार्गदर्शन में पुलिस इस मामले की जांच कर रही है। पोलीस स्टेशनकडे जे तपास पथक आहे यादीमध्ये पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की गोंडवाना खदान वस्तीच्या तेथे इटारशी पुली आहे। त्या पुलाच्या बाजूला एक पाणठेला असून त्या पाणठेल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये सुगंधित तंबाखू आणि खराब सुपारीचा वापर करून खर्रा बनवला जातो आणि त्या खर्रा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केला जातो। सदरची तंबाखू हे प्रतिबंधित आहे, त्याचप्रमाणे जो खर्रा आहे तो प्रतिबंधित आहे। त्या ठिकाणी छापा टाकला असता पथकाने एकूण 8 मशीन ज्याच्या मार्फत खर्रा बनवला जातो अशा 8 मशीन जप्त केलेल्या आहेत। त्यासोबत बनवलेला जो खर्रा आहे असा 15 किलो खर्रा रेडी बनवून ठेवलेला असा खर्रा आणि सडकी सुपारी अशा परिस्थितीमध्ये मिळून आलेले आहे। त्या ठिकाणी आपण फूड इन्स्पेक्टर यांना पाचारण केलं, त्यांच्या समक्ष संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आणि एकूण या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 मशीन जप्त केलेल्या आहेत। सोबत सुगंधित तंबाखूमधून बनवलेला सुमारे 30 किलो खर्रा एवढ्या वस्तू साधारणतः 2,55,000 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त झालेला आहे। या कारवाईच्या दरम्यान आम्हाला पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, श्री DCP श्री लिeutenant झा सर, ACP मेश्राम मॅडम यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रतिबंधित खर्रा आणि त्याच्या बनवण मशीन याची जप्ती केली, कारवाई केली। लोकवाहिनी डिजिटल न्यूज के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट।